दरम्यान ज्या पुस्तकातून प्रश्नपत्रिका घेण्यात आली त्या पुस्तकाचे संपादक ज्ञानेश्वर बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत। ज्या क्लासनं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्यांनी देखील आता याची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे। पाहूयात या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। पाहूयात। श्रेयस, खरं तर हा सगळा मोठा घोळ जो झालाय ना, 2 मे 2026 रोजी पुण्यातल्या दौंडमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचा गट क्रमांक 5चा हा सगळा पेपर होता। जो पेपर जो आहे तो संपला, पण त्यातून जी धक्कादायक माहिती आली ना, जवळपास 100 मार्काचा तो पेपर होता आणि त्यातले 85 जे क्वेश्चन्स आहेत, 100 क्वेश्चनच्या पेपरपैकी 85 क्वेश्चन्स एका खाजगी क्लास चालकाचं एक पुस्तक आहे, जे पुस्तक देखील आता आपल्यासोबत आहे। त्या पुस्तकावरती लिहिले पोलीस भरती 2026 50 प्रश्नपत्रिका संच। आणि विशेष म्हणजे श्रेयस, माझ्याकडे ना तो पेपर देखील आहे जो 2 मे 2026 रोजी ही परीक्षा जी पार पडली दौंडमध्ये, त्या दिवशी हा सगळा पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आला। पण झालंय भलतच। ह्याच्यातला जर 1 नंबरचा क्वेश्चन बघितला, आता जो पेपर माझ्या हातात आहे ना श्रेयस, त्यातला 1 नंबरचा क्वेश्चन जर बघितला ना, तर त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। आता गंमत मी तुला दाखवतो। इथून 85 क्वेश्चन्स आणि जे पुस्तक ज्याहून वाद सुरू आहे त्या पुस्तकातला 22वा क्वेश्चन, असे इथून जवळपास 85 क्वेश्चन या पेपरचे आणि या पुस्तकातले जवळपास 85 क्वेश्चन सेम आहेत। आता हे झालं कसं, हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत ज्ञानेश्वर आहेत, ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी देखील एका व्हिडिओ जो ट्विट केला ते देखील आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे गौडबंगल नेमकं काय आहे। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 मराठीमध्ये। काय गौडबंगल आहे? तुमच्या पुस्तकातले 85 प्रश्न 2 तारखेच्या पेपरमध्ये जशाच तसे आले, काय घोळ आहे नेमका हा सगळा? नमस्कार सर। तर मागच्या 2-2.5 वर्षापासून आपण पोलीस भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील, याच्यामधले जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ आणत असतो, जेणेकरून याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा आणि या अनुषंगानेच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या अंतिम टप्प्यात तयारी करता यावी म्हणून सराव प्रश्नपत्रिकेचा आम्ही प्रश्नसंच आणला होता। त्याच्यामध्ये काही झालेल्या प्रश्नपत्रिका आणि काही सरावांसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या प्रश्नपत्रिका होत्या। तर याच्यापैकी प्रश्नपत्रिका क्रमांक 10 जी होती या पुस्तकामधली, विठ्ठल बडे सर लेखक आहेत त्याचे, मी संपादक आहे। तर याच्यातली जी 10 नंबरची प्रश्नपत्रिका होती, याच्यातली एकाच प्रश्नपत्रिकेतले 100 पैकी 85 प्रश्न, म्हणजे जो पेपर राज्य राखीव दलाच्या पोलिसाचा गट क्रमांक 5चा होता, त्यातले सलग 85 प्रश्न ह्या पुस्तकातून घेतले। हा पुस्तकातील एकाच प्रश्नसंचामध्ये एकाच प्रश्नपत्रिकेतून, म्हणजे सलग 85 हा सलग घेतलेले आहेत। याच्या अगोदरही एक आता आपले पुस्तकं जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळपास अनेक विद्यार्थी अभ्यासतात, त्यावेळेस सुद्धा आम्हाला असं निदर्शनास आलं की एखादे 2 प्रश्न वेगवेगळ्या पुस्तकातून आहे असे घेतले जातात। आपल्या बरेच पुस्तकातून याच्या अगोदरही तशा पद्धतीने घेतलेले आहेत। पण सलग एकाच प्रश्नपत्रिकेतून जर अशा पद्धतीने प्रश्न घेतले तर नक्कीच याच्यामध्ये जे विद्यार्थी प्रश्न वाचणार नाहीत त्यांच्या वर अन्याय झाल्यासारखा आहे आणि यामुळे कुठेतरी आमची भूमिका मांडावी म्हणून आम्ही पण तुम्हाला तुमच्या पुस्तकातलेच प्रश्न येत आले, ही गोष्ट नेमकी तुम्हाला कधी कळली? ज्यावेळेस ही प्रश्नपत्रिका झाली आणि त्याच्यानंतर 4-5 तासांनी आमची परीक्षा झाल्यानंतर 4-5 तासानंतर विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिली, जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेजच्या माध्यमातून ही माहिती सांगितली की तुमच्या प्रश्नपत्रिकेमधून अशा पद्धतीने प्रश्न आलेले, तर त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला। आणि त्यावेळेस आम्ही नंतर ज्यावेळेस क्रॉस चेक करून पाहिलं त्यावेळेस आम्ही हे निदर्शनास आमच्या पण आलं की एकाच प्रश्नपत्रिकेमधून हे 85 प्रश्न आलेले आहेत। यात तुमची चुकी आहे का काय? याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी दर्जेदार प्रश्नसंच जो आहे तो बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। वेगवेगळे पुस्तक आमचे कोणते A to Z प्रश्नसंच असेल किंवा पोलीस भरती ग्रंथ असेल किंवा वर्दीचा राजमार्ग असेल किंवा आताच हे पुस्तक असेल, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, जवळपास सर्वच विद्यार्थी एक ना एक पुस्तक हे अभ्यासत असतात। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा याच्यासाठी आम्ही हे दर्जेदार प्रश्नसंच बनवत असतो। आमचं या गोष्टीला कुठलंही समर्थन नाहीये की एकाच प्रश्नपत्रिकेमधून जास्तीत जास्त प्रश्न घ्यावेत आणि त्याच्यातून टिपिकल चूक नेमकी कुणाची आहे? आता जवळपास 3,500पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी तो पेपर दिलाय त्या दिवशी, आणि हे सगळं जे आहे ते नेमकं चूक कुणाची आहे? मग ह्याच्यातले 85 प्रश्न यात टेलिग्रामवर सुद्धा हा प्रश्न सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रश्नसंच फिरलेला आहे। याच्यामध्ये चूक प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी कोणी नक्कीच, आता त्याच्याबद्दल आम्हाला जास्त माहित नाही, पण तज्ञ गट असेल तो तज्ञ गट तो प्रश्नपत्रिका बनवत असतो। नक्कीच कोणतीही चौकशी त्यांची व्हावी किंवा आमची व्हावी याच्याबद्दल आम्ही दुमत नाहीयेत। विद्यार्थ्याचं जर याच्यातून नुकसान होत असेल तर नक्कीच हरकत नाही, कारण की वेगवेगळ्या पुस्तकातून प्रश्न येणं काही हरकत नाही, पण एकाच प्रश्नपत्रिकेतून आता या सगळ्यामध्ये ना खासदार सुप्रिया सुळेने एक व्हिडिओ ट्विट केलाय,
त्या व्हिडिओमध्ये तो क्वेश्चन पेपर वाचून दाखवणारा एक विद्यार्थी दिसतोय. रादर ते शिक्षक आहेत या क्लासचे आणि त्यांचं नाव श्रीराम ना, श्रीराम आहेत. यांचाच तो व्हिडिओ आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती तो व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्ही जो पेपर दाखवताय त्यातले 85 क्वेश्चन तर या पेपरमध्ये दिसतात. हो, म्हणजे काय झालं, 2 मे रोजी SRPF 2 गट क्रमांक 5 ला SRPFचा पेपर झाला. पेपर झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 तासानंतर विद्यार्थ्यांचे कॉल आम्हाला आले की तुमचे जे प्रश्न आहे, म्हणजे बरेचसे आमचे विद्यार्थी होते, त्याच विद्यार्थ्यांनी कॉल केले की आम्हाला याचा खूप जास्त फायदा झाला. म्हणजे ज्या 50 प्रश्नपत्रिका तुम्ही दिलेल्या आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही 20 प्रश्नपत्रिका सरावासाठी स्वतः तयार करून दिल्या होत्या. मग त्यामधून एक जी 10 नंबरची प्रश्नपत्रिका होती त्यातील 1 ते 85 प्रश्न हे सलग जसे तसे आले होते. बाकीचे 15 प्रश्न सुद्धा ह्याच पुस्तकामधले होते, फक्त ते बाकीच्या वेगवेगळ्या सराव प्रश्नपत्रिका. केवळ 85 नाहीये श्रेयस, ही गोष्ट हा क्वेश्चन पेपर पुन्हा माझ्या हातात आहे आणि हे पुस्तक आपण प्रेक्षकांना दाखवलं. ह्याच्यावर तारीख मी वाचून दाखवली. प्रश्न असा आहे ना की 20 ते 25 क्वेश्चन पेपर या क्लासनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सोडवायला दिले. त्यातल्या 10 नंबरच्या प्रश्नपत्रिकाचा जो संच आहे त्यातले 85 प्रश्न हे सलग आले. म्हणजे या पुस्तकातल्या एका प्रश्नपत्रिकेत 22 नंबर पासून पुढचे 85 सलग प्रश्न इथून 1 नंबर पासून 85 पर्यंत आहेत. आणि यांचा जो दावा आहे की इतर 15 प्रश्न सुद्धा याच पुस्तकातले आहेत. यात नेमकं आता श्रेयस खरं तर हे पाहणं महत्वाचं की चूक कुणाची आहे. आता विजय वडेट्टीवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, यांनी तो सगळा व्हिडिओ ट्विट केलेत, हा सगळं समोर आले. पण प्रशासनाकडून हा पेपर खरंच कॉपी पेस्ट झालाय का? आता तुमची मागणी आहे की चौकशी व्हावी? नक्कीच चौकशी झाली पाहिजे, कारण याच्यामध्ये ज्यावेळेस आमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातील तेव्हा पारदर्शकपणे चौकशी होणं हाच आमच्यासाठी फायद्याचा आहे. त्यामुळे नक्कीच चौकशी जी होणार असेल ती चौकशी झाली पाहिजे. श्रेयस, जसं मी सांगितलं ना, आता यामध्ये मुख्यमंत्री काय लक्ष घालतायत का? कारण जवळपास 3,500पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हा सगळा ही पेपर दिलाय दौंडमध्ये, जो 2 तारखेला झाला पेपर. आणि आता हे सगळं त्यातनं बाहेर येते. मग यात नेमकी चुकी कुणाची आहे? जर एका खाजगी क्लासच्या पुस्तकातून सलग 85 प्रश्न जर विद्यार्थ्यांना सोडवायला येत असतील, मग ह्या क्लासच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालाय का? क्लासवाले म्हणतात की याची चौकशी व्हावी. पण आता पुढं काय? आता सरकार याकडे काय निर्णय घेतं? झालेला पेपर रद्द होतो का, किंवा त्या विद्यार्थ्यांचं काय नुकसान भरून निघतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच याबाबत काही चौकशी केली जाते का पाहावं लागेल, किंवा पेपर रद्द केला जातो का तेही पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी पाहूया. साताऱ्याच्या पश्चिम भागातील दुर्गम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील हे ॲक्शन मोडवर आले. पाथरपुंज, मळे आणि कोल्हे, वेळे, देऊर या गावांमधील 15 गावांना पुनर्वसनाची आवश्यकता आहे. गेल्या 12 ते 13 वर्षांपासून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया रखडलेलीच आहे आणि या गावामध्ये लोकांच्या अनेक समस्या आहेत. जसं जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक गावकऱ्यांसोबत घोंगडी बैठक घेऊन त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. दरम्यान पुढील 15 दिवसामध्ये 5 गावांच्या पुनर्वसनाचं काम सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली आहे. सध्या जावळी तालुक्यातील वेळे आणि देऊर आणि त्याचबरोबर पाटण तालुक्यातील मळे, कोळणे आणि पाथरपुंज या 5 गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. मागील 12-13 वर्षापासून यांची पुनर्वसनाची प्रक्रिया बंदी दिनांक निश्चित करण्याच्या कामासाठी प्रलंबित होती. मागील वर्षभरामध्ये 3-4 बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर माननीय विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने आपण डिसेंबर 2025 हा बंदी दिनांक निश्चित केलेला आहे. आणि हा बंदी दिनांक आपण त्यांना पुनर्वसन कायदा 1999 याच्या अंतर्गत मंजूर केला असल्यामुळे आता या गावातील सर्व नागरिकांना जे पात्र होतील पुनर्वसनासाठी त्यांना पुनर्वसनाचे सर्व लाभ मिळणार आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या उष्णतेची लाट पसरलेली आहे. पारा 45 अंशावर गेल्याचा परिणाम आता विमानसेवेवर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे विमान उड्डाणं करण्यासाठी आवश्यक असलेला हवेचा दाब पुरेशा प्रमाणात मिळत नाहीये. विमानसेवा सुरळीत राहावी यासाठी प्रवासी संख्या कपात करण्यामध्ये आल्याचीही माहिती विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे. जळगाव विमानतळावर आवश्यक त्या लांबीची धावपट्टी नसल्यानं विमान उड्डाण करताना विमानाला धोका होऊ नये यासाठी विमानातील प्रवाशांचं आणि त्यांच्या सामानाचं वजन कमी करण्याचा प्रयत्न म्हणून प्रवासी संख्या कमी करण्याबरोबरच त्यांचं लगेज नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी घेतलेला आहे. कंपन्यांना आर्थिक नुकसान त्यामुळे सोसावं लागतंय, तसंच प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय.
ब्रेकनंतर स्वागत. पुढे एक सविस्तर बातमी पाहूया. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे. घारे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा आहे. आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये मध्यस्थी झाल्यावरून घारे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यानं कर्जत मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानं विविध तर्कवितर्क निर्माण झाले. राष्ट्रवादी पक्षातील सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गांभीर्यतेनं पाहिलं जात आहे. दरम्यान कर्जत खालापूर मतदारसंघातील एका पक्षप्रवेश सोहळ्यातही घारे यांची नाराजी दिसून आली होती. त्यामुळे त्यांच्या नॉट रिचेबल होण्यामागं नेमकं कारण काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि या सर्व घडामोडींकडे रायगडमधील राष्ट्रवादीच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून. मोहन, नेमकी नाराजी यांची घारेंची कशाबाबतची आहे आणि ते नॉट रिचेबल झाल्याचं कळतंय, काही पत्ता लागला त्यांचा? आमदारकीच्या वेळी जे थोरवे जे सुनील तटकरेवर नाराज होते, त्याच्यानंतर वाद मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि आता जो सुधाकर घारे जे आहेत त्यांनी पक्ष ज्या मोठ्या प्रमाणात वाढवलं, राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात कर्जत मतदारसंघात वाढवलेलं आहे आणि आता अचानक हे जे भांडणं जे होते ते आता संपुष्टात आलेले आहेत. थोरवे जे आहेत एका कार्यक्रमात असं म्हटलं की तटकरे यांचं आणि माझं हे वाद आता संपलेला आहे, आम्ही आता एकत्र काम करू. आणि त्याच्यानंतर जे सुधाकर घारे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी एवढं राष्ट्रवादी पक्ष पूर्ण खोपोली आणि कर्जतमध्ये वाढवलं आणि अचानक हे जे कळाल्यानंतर जे घारे आहेत त्यांचा फोन आता बंद आहे. 3 ते 4 दिवसापासून नॉट रिचेबल आहेत. ते ऍक्च्युली ह्या सगळ्या मीटिंग नंतर हे नाराज झालेले सुधाकर घारे आहेत आणि अचानक आता कुठल्या ह्याच्यात काय निर्णय घेतील संभ्रम झालेला आहे कार्यकर्त्यांमध्ये. कुठे त्यांना कॉल करतायत, सगळ्या पक्षातले लोक कॉल करतायत पण त्यांचा फोन लागत नाहीये. अचानक असं घडल्यानंतर जे सुधाकर जे घारे आहेत ते नाराज आहेत. जी, त्यांची नाराजी कशा प्रकारे पक्षश्रेष्ठी दूर करेल पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी बघूया. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बावनथडी धरणामुळे विस्थापित झालेल्या कामसासूर गावकऱ्यांची व्यथा अद्यापही कायम आहे. 2012 मध्ये पुनर्वसन होऊनही आजपर्यंत गावाला मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. तसेच अधिकृत पुनर्गठन न झाल्यानं ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देखील मतदानाचा हक्क या गावकऱ्यांना मिळत नाहीये. सुमारे 300 लोकसंख्येचं कमसासूर हे गाव आहे. पूर्वी डोंगर आणि जंगलमध्ये हे गाव वसलेलं होतं. आदिवासी कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करत होते. मात्र बावनथडी धरण प्रकल्पासाठी या गावाचं पुनर्वसन करण्यात आलं. 2010 ते 12 मध्ये पुनर्वसन झालं या गावाचं. समस्या अशी आहे की जमिनीच्या कवडेमोल भावाने किमती तय केल्या, किमती तय केल्या आणि आत्ता 2010 12 आम्ही बसलो होतो. आज 2 फूट जागासुद्धा आमची मालकीची नाही आहे. शासनाला आम्ही हेच मागतो, आदिवासी असल्यामुळे आम्हाला जमिनी द्या. धरणात जमिनी गेल्या आमच्या, म्हणून आम्हाला नोकरी द्या. आणि गेल्या 40 वर्षापासून रोजगार हमीच्या कामापासून या गावातील लोक वंचित झाले. त्यामुळे आम्हाला आर्थिक पॅकेज द्या. सदर आम्हाला आमची मागणी आहे शासनाकडून की आम्हाला वन हक्क नाही का, वन हक्क समितीकडून कुठून तरी आम्हाला शेतजमीन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी शासनाने. आणि आम्ही मालकी हक्क, आम्ही आता नोकर झालेले माणसं आहे, तर आम्हाला त्यांनी शासनानं आम्हाला शेतजमीन उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्याची. आपलं कमकासूर सुसुडो हे गाव बावनथडी प्रकल्पामध्ये गेले आणि शासनाने यांना म्हणजे रक्कम दिली आणि आज हे एकेकाळचे मालक होते, आज हे नोकर झाले आणि आजही म्हणजे यांना कोणतेही कामधंदे काहीच नाही आहे. म्हणजे जमीन नसल्यामुळे हे काही करू शकत नाही आणि मजुरीला जातात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.